लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आपत्कालीन सेवा 112 वर खोटी माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने करण्यात आली कारवाई. चिकलठाणा पोलीस ठाणे येथे पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने शासनाच्या आपत्कालीन सेवा असलेल्या डायल क्रमांक 112 वर वारंवार खोटे कॉल करून दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 14 जून रोजी सकाळी 8:45 वाजता डायल 112 आपत्कालीन सेवा क्रमांकावर आरोपी पप्पू दामोदर ओगले व 29 वर्ष, राहणार सहस्त्रमुळी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने संपर्क साधून पोलिसांना अशी माहिती दिली की माझा भाऊ, भाऊजय व आई यांनी मारहाण केल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार खोटे कॉल करून डायल 112 यंत्रणेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलीस यंत्रणेची दिशाभूल होऊन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने आरोपी पप्पू उगले यांच्या विरोधात पोलीस अंमलदार संदीप उबाळे यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0351/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 221, 212, 352 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार HC एडके हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.